झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। नंदुरबारमधून पराभूत डॉक्टर हिना गावित यांची पहिली प्रतिक्रिया। कुठलीही निवडणूक लढणार नाही, केला निश्चय। विरोधकांचे मुद्दे खोडण्यात कमी पडल्याची कबुली। यापुढे मी विधानसभा किंवा कुठलीही निवडणूक लढण्यास इच्छुक नाही, हे वाक्य आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या भाजपाच्या डॉक्टर हिना गावित यांचे। आदिवासी बांधवांमध्ये संविधान बदलले जाईल असा अपप्रचार विरोधकांनी केला। हा मुद्दा खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरलो, मतदारांची समजूत काढू शकलो नाही, यामुळेच पराभूत झाल्याची कबुली त्यांनी आपल्या पराभवानंतरच्या पहिल्या प्रतिक्रियेत दिली। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यापूर्वी 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या भाजपाच्या डॉक्टर हिना गावित यांचा यावेळी मात्र दारुण पराभव झाला। काँग्रेसचे अत्यंत नवखे व तरुण उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी तब्बल 1,59,120 मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला। 2 वेळा संसद रत्न ठरलेल्या डॉक्टर हिना गावित यांची या निकालाने विजयाची हॅट्रिक हुकली। आपल्या पराभवाचे स्पष्टीकरण करताना डॉक्टर हिना गावित काय म्हणाल्या, ऐकूया त्यांच्याच शब्दात। आणि या निवडणुकीमध्ये एक आदिवासी भागात खास करून एक अशी लाट तयार झाली, खरं म्हणजे काँग्रेसचा जो खोटा प्रचार होता त्याची ही लाट तयार झाली की 400 पार झालं तर संविधान बदललं जाईल, आरक्षण काढून घेतलं जाईल, आणि या खोट्या प्रचाराला आदिवासी लोक बळी पडले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा जो गैरसमज पसरवण्यात आला तो दुर्दैवानं आम्ही काढू शकलो नाही लोकांच्या मनातून, आणि म्हणून हा पराभव या ठिकाणी आमचा झालेला आहे। आणि जसं माझ्याकडे नंदुरबार मतदारसंघामध्ये आदिवासी समाजामध्ये हा गैरसमज तयार करण्यात आला, तसाच इतर मतदारसंघामध्ये SC समाजाचे समाज बांधव आहेत, आदिवासी समाजाचे समाज बांधव आहेत, सगळीकडे हा अशा प्रकारचा एक खोटा नॅरेटिव्ह काँग्रेसने जो सेट केला त्याचा फटका हा या निवडणुकीमध्ये बसलाय असं मला वाटतं। मी सध्या कुठलीही विधानसभेची निवडणूक लढवायचं ठरवलेलं नाही, माझ्या मनात कुठलीही निवडणूक लढवायचं सध्या विधानसभेचं हे नाही। मी पुढची 5 वर्ष आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपल्या मतदारसंघामध्ये मी काम करत राहील, संघर्ष करत राहील आणि मेहनत करून पुढच्या 5 वर्षानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करेन। 5 वर्ष कुठलीही निवडणूक लढवणार नसले तरीही जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्यावर आपला भर राहील। जनतेत जाऊन त्यांचा गैरसमज दूर करतानाच प्रचंड मेहनत घेत पुढच्या निवडणुकीत पुन्हा निवडून येऊ असा विश्वासही डॉक्टर हिना गावित यांनी व्यक्त केलाय। प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार, झेप मराठी, नंदुरबार। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।